येस सर. हा केंकरे, हा जरा केबिन मध्ये. ओके सर. सर काही काम होतं का? नाही, मला बोर होतंय ना, म्हणून गप्पा मारायला बोलवतोय तुम्हाला. सॉरी सर. अहो, इथे आल्याशिवाय कसं कळणार तुम्हाला काय काम आहे ते? या. आणि या म्हटलं ना की यायचं लगेच. हो 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 सर, आलो आलो, लगेच आलो सर, आलो. हा केंकरे, मला गेल्या मार्च पासून आतापर्यंतचे आपले सगळे प्रॉफिट आणि लॉसच्या शीट्स हव्यात. ओके. सेकंड थिंग, आपण गेल्या वर्षभरामध्ये जे काही मेजर एक्सपेन्सेस केले आहेत किंवा जे काही मेजर डिसिजन्स घेतले आहेत त्या सगळ्याच्या डिटेल्स मला हव्या आहेत ताबडतोब. ओके. हो सर. सर जरा वेळाने आणून दिलं तर चालेल? तुम्हाला जमेल तेवढा लवकर द्या प्लीज. अरे बारक्या, इथं कुठं? जे मीराताईला टिफिन द्यायला आलो. टिफिन? इथे असं काही देता येत नाही. चल जा बाहेर. अहो फक्त तिच्यासाठी आणलाय मी हा डबा. असं काय करताय तुम्ही? मला जाऊ द्या ना. नाही म्हटलं ना एकदा. चल जा बाहेर. मॅडम आला का बघू काय ते. अहो फक्त 5 मिनिटाचं काम आहे. बरं एक काम करा, तुम्ही चला माझ्यासोबत. आम्हाला काय तेवढीच काम आहेत का? अहो असं काय करताय तुम्ही? प्लीज मला जाऊ द्या ना आतमध्ये. 5 मिनिटाचं काम, मी पटकन देऊन येतो ना डबा. साहेब प्लीज. काय चाललंय? हा म्हणतो मीरा मॅडमला टिफिन द्यायचंय. किती समजवलं पण ऐकत नाही. काय अथर्व? खरंच साहेब प्लीज प्लीज मला मीराताईला हा टिफिन द्यायचाय. प्लीज मला जाऊ द्या ना. अरे बाबा, इथं असं घरचं जेवण नाही देत आहे. बरं एक काम कर, तू माझ्याकडे दे, मी देतो. बरं चालेल, तुम्ही द्या. पण खरंच साहेब प्लीज मी रिक्वेस्ट करतो, मला फक्त एकदा मीराताईला भेटू द्या. फक्त भेटू द्या, तिला बघू तरी द्या. प्लीज खरंच साहेब, प्लीज नाही म्हणू नका. प्लीज मी पाया पडतो हवं तर. ठीक आहे, एक काम कर, पटकन जा आणि डबा देऊन लगेच ये. आणि कोण भेटला तर कोणाला सांगू नको. हो चालेल. थांब. आणखी काय आणलंयस का? अजून काय आणू साहेब? काहीच तर नाही. विश्वास ठेवा जरा तरी. रागिनी मॅडम यायच्या आत पटकन त्याला घेऊन जा. चालेल चला. कोण आहात तुम्ही? कोण हवंय आपल्याला? या बाई या, मीच बोलवले तुम्हाला. या या बसा. नाही मी ठीक आहे इथं. बरं मला सांगा, सध्या कुठे कुठे काम करता तुम्ही? ते बघा, ते 2 बिल्डिंग सोडून जोशी आहेत त्यांच्या तिथं, आणि पलीकडच्या गल्लीमध्ये सुखात्मे आहेत ना, त्यांच्याकडे बी काम करते. ओके. पण काम करता म्हणजे नेमकी कुठली कुठली कामं करताय तुम्ही? सगळीच. धुणं, भांडी, स्वयंपाक, साफसफाई. ते जोशी आहेत त्यांच्याकडे तर सतत कोण ना कोणतरी येत असतं, मग त्यांच्या खाण्यापिण्याचं बी मीच करते. अच्छा, म्हणजे बऱ्याच लोकांचं काम करायची सवय आहे तुम्हाला. हो, म्हणजे तशी अजून कोणाची तक्रार नाही आली. तुम्ही हवं तर विचारू शकता कुणाला बी. नाही नाही, तुमच्याकडे बघून कळतंय ना की तुम्हाला कामाची सवय आहे म्हणून. होय. बरं, आमच्याकडे काम करायला तयार आहात ना तुम्ही? हो चालेल मला. कधीपासून येऊ मी? हा पण मॅडम, माझ्या काही अटी आहेत. अट्टी? वय बरं बोला. म्हणजे बघा, मी तुमच्या अगोदर ती 2 कामं करते, मग ती कामं करून मगच मी इथं येणार. ओके. आणि पुढे? आणि मला माझा पगार महिन्याच्या 5 तारखेला मिळाला पाहिजे. माझी BC असते ना 5 तारखेची, म्हणून. ओके. आणि तुमच्याकडे कोण जास्तीची माणसं येणार असतील तर 1 दिवस अगोदर मला सांगायचं, म्हणजे मला दुसरी कामं ऍडजस्ट करायला मिळतील. ओके. अजून काही अटी आहेत का तुमच्या? नाही झालं. अहो पण मेन तर राहिलंच की,
आता काय? पगार तो किती मिळेल मला आणि किती काम असेल मला, म्हणजे काय काय करावं लागेल? एक मिनिट, मी बोलू का आता? वय बोला. हे बघा, आमच्याकडची सगळीच कामं तुम्हाला करायला लागतील. म्हणजे सकाळचा नाश्ता, जेवण, धुणी भांडी, क्लिनिंग सगळं सगळं करावं लागेल. आणि आमच्या घरी आम्ही दोघेच असतो, पण कुणी कुणी येतात घरी कधी कधी, ते मी सांगत जाईन तुम्हाला. आणि या सगळ्या कामाचे मी तुम्हाला 10,000 देईन. ओके? वय चालेल मला. मग कधीपासून येऊ मी? ते कळवते मी तुम्हाला. चालेल. मग तसा फोन करा मला. ओके, या तुम्ही. येते. काय मग गीता मॅडम, आज काय काय केलंस जेवायला? वांग्याची भाजी आहे, डाळ भात चपाती आणि हा तुम्हाला गोड लागतं ना तर आईस्क्रीम आणून ठेवली आहे फ्रीज मध्ये. वांग्याची भाजी? हो. वरण भात? हो. हे असलं कैद्यांचं जेवण नाही जेवायचंय मला. माझ्यासाठी पास्ता बनव आणि गार्लिक ब्रेड. ओके? करते ताई. करते म्हणजे काय? करावंच लागणार आहे तुला. आणि गीता, एक लक्षात ठेव, आता सत्ता बदललीये. वा, घरचं जेवण जेवण इतकं बरं वाटतं ना. आणि गीताच्या हातच्या चवीला तर तोडच नाहीये बघ. प्लीज तुला थँक्यू बोला माझ्याकडून. हो सांगतो ताई, तू आधी जेवून तर घे. हो जेवणारच आहे मी. इतकं चविष्ट जेवण आहे म्हटल्यावर कोण सोडणार. ताई गीता आहे ना खूप मनापासून स्वयंपाक करते, म्हणून तिच्या हाताला इतकी चव. काय माझ्यावर विशेष प्रेम आहे तिचं. मग काय अजून छान लागतं जेवण. ती आली नाही कशी? मी हट्ट नाही केला यायला. केला ना, केला. म्हणजे आम्ही दोघं जण एकत्रच निघालो होतो, पण उत्तराताई तुला माहिती आहे ना, तिने थांबवलं तिला. चेहरा पडला होता का तिचा? मग तिला खरं तर यायचं होतं, पण मी म्हटलं जाऊ दे, यावेळेस मी जातो, पुढच्या वेळेस एकत्र जाऊ आपण. पण एनिवेज बरं झालं गीता नाही आली. ते सोडत नाहीत ना आतमध्ये. अरे हो, हे तर लक्षातच आलं नाही माझ्या. म्हणजे ती एक मिनिट मग तुला कसं काय सोडलं आतमध्ये? बस काय ताई, आपण काय कमी बोल बच्चन आहोत का? हा, हे माहितीये मला, पण काय बोललास त्यांच्याशी? सांगायला कशाला पाहिजे? त्यांना बोललो मी, देवाशिष कामत यांचा मेहुणा आणि मीरा कामत यांचा भाऊ आहे. अरे आतमध्ये लगेच सोडलं त्यांनी. पास झाला आता. हुशार काय बंद कर प्लीज. ताई हुशार काय काय याच्यात? तू काय काय झालं ताई, अचानक शांत का झालीस? अथर्व, काहीच कळत नाही रे मला. इतकं एकटं पडल्यासारखं वाटतंय ना. का ताई तू असा विचार करू नकोस. अगं आम्ही आहोत ना सगळे तुझ्या सोबत, तू काळजी करू नकोस. तुम्ही सगळे आहात म्हणूनच तर होप्स आहेत. का ताई, तूच म्हणतेस ना जेवताना रडायचं नसतं. बरं मला सांग, मधुरा आली का आपल्याकडे राहायला? नाही गेली अजून, पण आज येणार आहे. तिला सांग, टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस म्हणा. हो ताई सांगतो. मधुरा ताई या, थांबा मी घेते. थँक्स. मधुरा, मला इतकं छान वाटतंय ना तुझे राहायला आली आहेस ते. गीता, तिची बॅग तिच्या रूम मध्ये ठेव. हो ताई. खरंच मला खूप आनंद झालाय तू इथे राहायला आली आहेस म्हणून. मलाही. आधी कसं आपण तुझ्या किंवा माझ्या घरी भेटून प्लॅन करायचो, पण आता आपण इथे एकत्र बसून प्लॅन करू शकतो. आपले विचार किती जुळतात ना. आणि आता आपण एकत्र राहणार म्हटल्यावर पार्टी तो बनती है.
उत्तरा, मला नक्की कुठल्या रूम मध्ये राहायचंय? तुझी रूम तिकडे आहे. तू येणार म्हटल्यावर मी स्वतः रेडी केली आहे तुझी रूम. थँक्यू सो मच. मी जरा फ्रेश होऊन येऊ, चालेल? येस ऑफकोर्स, प्लीज. या, वेलकम. इतकं छान झालं ना जेवण, खरंच. अजून काही आणलंयस का माझ्यासाठी? ए, ताई तुझ्यासाठी स्पेशल डिश आणली आहे ना. ताई डोळे बंद कर ना. ठरव. करना ताई. और ये पेश है आपके सामने स्पेशल डिश. भाई ठरव, तू वेडा आहेस का? हात कसा आणून दिला तुला? अगं ताई, कुठून आणलंय ते महत्वाचं नाहीये, तो ठेव तुझ्याकडे. म्हणजे कसं आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना. हा, आणि तू कधी अडचणीत आलीस तर तुला फायदा होईल त्याचा. अथर्व, हे चूक आहे. आपण असं काही करणार नाही आहोत. मला इथे कोणतीही अडचण नाही अथर्व. हे प्लीज घेऊन जा, तू घेऊन जा. अगं ताई, तू कधीतरी माझं ऐक. असं काय करतेस? तर आम्हा सगळ्यांना सतत तुझी आठवण येत असते. तुझ्याशी सतत बोलावं असं वाटतं. हे लोक काही आतमध्ये सोडत नाहीत, मग निदान ह्यांनी तरी आम्ही तुझ्याशी बोलू शकू ना. अथर्व, मी हे असं काहीही करणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला इथे कोणताही त्रास नाहीये. तूच निरोप दे सगळ्यांना. मी अगदी व्यवस्थित येते. माझी काळजी करायची गरज नाही, कळलं? अगं पण ताई. अथर्व, मी काही ऐकणार नाहीये तुझं. अथर्व, ही माझी लढाई आहे आणि मी हिमतीने लढेन ती. या अशा पळवाटांची गरज नाहीये मला, कळलं? ओके, घे घे. बरं ठीक आहे. निघू मी आता. सांभाळून जा. चल ताई, येतो मी. बाय. काळजी घे. हा आदित्य, बोल. हा मधुर, ऐक ना. तू तुझी सगळी तयारी करून ठेव आणि संध्याकाळी मी आलो की आपण एकत्रच निघूयात मीराच्या घरी. अरे नाही, म्हणजे ऍक्च्युली मी ऑलरेडी आले इकडे. आलीयस? हा. म्हणजे तू आता मीराच्या घरी आहेस? हो. ठीक आहे, मी येतो संध्याकाळी. ठीक आहे, बाय. बाय. काय आहे काय सगळं? लक्षात येतंय का तुमच्या या वर्षीचा प्रॉफिट रेशो किती कमी आलाय? कसं कसं झालं कसं हे सगळं? अरे बोला काहीतरी. का वाट बघताय कामत पुढे लॉस मध्ये जाण्याची? कुणाचंच लक्ष कसं नाहीये? आहे सर, पण काय काय पण काय सांगायला लाज वाटत होती का कसली? अरे वेळच्या वेळी हे सगळं क्लिअर करायला काय होतं तुम्हाला सगळ्यांना? बरं, ती सोमानींच्या इन्व्हेस्टमेंटची फाईल कुठे आहे? सॉरी, बट ती फाईल नाहीये आता. काय नाहीये म्हणजे? नाहीये म्हणजे काय? कुठे? काहीतरी लेटर वगैरे तरी आलं असेल ना त्यांच्याकडून? नाही सर. का सर, ते ऍक्च्युली मीरा मॅमने सोमानींसोबतची डील खूप आधीच कॅन्सल केली होती. कॅन्सल केली? आणि हे आत्ता कळतंय मला. अरे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हा का नाही सांगत तुम्ही मला? मूर्खपणा आहे सगळा. सॉरी सर, ऍक्च्युली या सगळ्या गोंधळात राहून गेलं तुम्हाला सांगायचं. हो सर, म्हणजे मध्ये मीरा मॅडमने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांमुळे कामत फूड लॉस मध्ये गेले. अरे मग तुमची डोकी काय माती खायला गेली होती का त्यावेळेला? येता कशाला ऑफिस मध्ये?
हे सगळं आत्ता सांगते तसं तेव्हा सांगायला काय झालं होतं? सर त्यावेळी मीरा मॅडम अरे मीरा मॅम काय काय डोक्यावर बसल्या होत्या काय तर तुमच्या? इतर वेळी खबरा देताच ना तुम्ही एकमेकांना, काय देता ना? मग हे महत्वाचं आहे, हे आपण वासू सरांना सांगायला पाहिजे असं जराही वाटलं नाही का तुम्हाला? तसं नाही सर, बट मीरा मॅमने या सगळ्या डील कॅन्सल केल्या यामागे कंपनीचाच चांगल्याचा हेतू होता. म्हणजे कामत फूडचं नाव खराब होऊ नये आणि म्हणूनच त्यांनी लो क्वालिटीच्या सगळ्या फूड डील कॅन्सल केल्या. आता त्यांना काय माहित सर की याचा परिणाम असा उलट होईल. वा, काय माहिती आहे मीरा मॅम ना? आणि मुळात तुला काय माहिती आहे मीरा मॅम विषयी किंवा या कंपनी विषयी? अरे जरा डोकं लावलं असतं ना तर ही वेळ आली नसती आपल्यावरती. किती वर्ष काम करतेस विभूती इकडे? आता नव्याने तुला सगळी कामं पुन्हा शिकवायला हवी आहेत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे विभूती या सगळ्याचा? वासू काय झालंय? कशाला इतका आरडाओरडा करतोयस? तुझा आवाज बाहेरपर्यंत येतोय. ते मग चिडू नको तो काय करू आदित्य? या मीरा वहिनींनी आणि या सगळ्यांच्या या ढिसाळ कारभारामुळे ना आपली कंपनी लॉस मध्ये चालली आहे. या वर्षीचा प्रॉफिट रेशो कित्येक पटीने कमी आलाय आपला. काय म्हणजे आपण लॉस मध्ये आहोत? अरे तेच तर सांगतोय ना मी तुला आदित्य. या मीरा वहिनींनी ज्या काही डील्स कॅन्सल केल्यात ना त्या सगळ्याचा परिणाम मार्केटवर झालाय आणि कोणाच्याच ते लक्षात आलेलं नाही. हे बघ वासू, आपण काहीतरी मार्ग काढू यातून. आणि बिझनेस म्हटलं की असे चढ उतार येतच असतात. तू अजिबात पॅनिक होऊ नको. शांत हो, शांत हो. अरे कसा शांत हो मी आदित्य? हो कळतंय मला. तुम्ही दोघांनी प्लीज जाऊन तुमचं काम करा प्लीज. बरं वाटलं जरा मीराताईला भेटून. तिला पण बरं वाटलं जरा मला भेटून. तुझ्या जेवणाची खूप तारीफ केली आहे तिने. तुला बऱ्याचदा विचारलं सुद्धा. मला विचारलं तिने गीता का नाही आली. मी सांगितलं उत्तराताईने येऊ नाही दिलं. मग नंतर काय आम्ही जेवलो, जरा गप्पा मारल्या आणि मग आलो निघून. ठीक आहे. मी मीराताईला भेटलो याचा आनंद नाही झालाय का तुला? अरे झाला ना, आनंद झाला. हो का? जे चेहऱ्यावर दिसत नाहीये तो. नाही अरे असं काही नाही. काय काय झालंय? काय नाही, काही नाही झालं. उत्तराताई काही बोलली का? नाही, त्या कशाला काय बोलतील? हो, उत्तराताई काहीतरी बोलली आहे तुला? नाही अरे. नाही तर तू अशी रिॲक्ट नाही करणार. हो नाही काही नाही बोलले. हो तू म्हणालीस हो. नाही अरे ते कामाच्या नादात बोलले मी. हो तू सांगतेस लवकर मला गीता का मी तुझ्याशी बोलू नको? अरे काही नाही झालंय. मी मगाशी काम करत होते आणि तू घरी नव्हतास ना, त्यावेळेला एक बाई आली आणि उत्तराताई सगळं तिला समजावत होत्या कामाबद्दल. अरे माझ्याच डोळ्यासमोर त्या माझंच सगळं काम सांगत होत्या तिला. मला वाटत नाही अथर्व की मी या घरात राहीनच. असं कसं करते? याला काय अर्थ आहे? नाही मी बोलतो तिच्याशी. गीता, बरं झालं तू इथे आलीस. मला बोलायचंय तुझ्याशी. हा बोलूया आपण. गीता, त्याआधी माझ्या आणि मधुरासाठी कॉफी कर जरा. ओके? होते. मला बोलायचं हिच्याशी. उत्तराताई, म्हणजे मी असं ऐकलं आज घरात कोणीतरी बाई आलेली म्हणून. हो मग? हा मग म्हणजे गीता घरी कामासाठी असताना दुसऱ्या बाईची गरज काय? गीता फक्त घरात असते
काम करते की नाही शंकाच आहे. आणि गीता जर ऑफिसला जाणार असेल तर इथे घरकाम करायला बाई नको, म्हणून बोलवली होती मी बाई. आणि हे बघ, मला घरातली कामं करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. ओके? हो, पण गीता सगळं व्यवस्थित मॅनेज करते ना. अरे असं तुला वाटतंय? मला नकोय गीता म्हणजे नकोय, माझं ठरलंय. नाही नाही, गीता इथेच राहणार. हे ठरवणारा तू कोण आहेस?